शेतकरी मित्रांनो, सर्वात मोठी अतिवृष्टीची नुकसान भरपाई आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत। यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यांना किती नुकसान भरपाई मिळणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला बघायची। आता मित्रांनो, या अगोदर आपण जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती त्या जिल्ह्यांना किती नुकसान भरपाई मिळाली त्याबद्दलचे सर्व शासन निर्णय आपल्या चॅनलवर बघितलेले आहेत। तुम्ही बघितले नसतील तर ते बघून घ्या आणि आपण एकदा या सर्व जिल्ह्यांसाठी कोणकोणत्या जिल्ह्यांना किती मदत निधी आला होता त्याबद्दलचं सविस्तर लाईव्ह आज सायंकाळी घेणार आहोत। त्यामध्ये तुम्हाला सर्व म्हणजे महाराष्ट्रात ज्या ज्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालं होतं त्या जिल्ह्यांना किती नुकसान भरपाई आलेली याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण संध्याकाळी 7 वाजता लाईव्ह मध्ये बघणार आहोत। मात्र आता काल जो काही शासन निर्णय निघालेला आहे त्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये सर्वात जास्त नुकसान शेतकऱ्यांचं झालं होतं। म्हणजे भयानक पूर आला, घरं वाहून गेले, गुरढोरं वाहून गेले, शेळ्या, मेंढ्या, बकऱ्या असं जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, शेतात पिकं सुद्धा राहिली नाही अशी परिस्थिती होती, माती खरडून गेली होती। त्याबद्दलचा सर्वात मोठी मदत असणारा शासन निर्णय आलेला आहे आणि तो शासन निर्णय आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचा आहे। त्यामुळे तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, शासन निर्णय असा आहे की राज्यात विविध जिल्ह्यात माहे सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत 16 ऑक्टोबर 2025 चा हा शासन निर्णय आहे आणि शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती आल्यास या माध्यमातून मदत दिली जाते। आता यामध्ये नेमके कोणकोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्याला किती मदत मिळणार आहे अशी सर्व सविस्तर माहिती आपल्याला बघायची, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सप्टेंबर 2025 मध्ये राज्यात पुणे विभागातील सातारा, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि नांदेड तर या 2 विभागातील या जिल्ह्यांना ही अतिवृष्टी पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार 1356 कोटी 30,22,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात येत आहे। आता ही जी काही मंजुरी मिळालेली आहे तर शेतकरी मित्रांनो, ही मदत शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहे आणि यामध्ये कोणत्याही प्रकारची द्विरुक्ती म्हणजे डबल मदत मिळणार नाही याची काळजी तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने घ्यायची असं सुद्धा या निर्णयात दिलेलं आहे। आता कोणत्या जिल्ह्याला किती मदत निधी मिळालेला आहे तर हे बघा मित्रांनो, दिनांक 16 ऑक्टोबर 2025 सोबतचे विवरणपत्र। आता यामध्ये पुणे विभागातील सातारा जिल्हा आहे। सातारा जिल्ह्यामध्ये 11,113 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। त्या शेतकऱ्यांना 629.03 लक्ष एवढा मदत निधी मिळणार आहे। त्यानंतर कोल्हापूर जिल्हा, यामध्ये 5,860 शेतकरी बाधित होते। या शेतकऱ्यांना 318.0 लक्ष एवढा मदत निधी मिळणार आहे। त्यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर विभाग, यामध्ये बीड जिल्हा, बीड जिल्ह्यामध्ये 8,06,513 शेतकरी बाधित होते। या शेतकऱ्यांना 57,778.92 लक्ष एवढा मदत निधी मिळणार आहे। त्यानंतर आहे धाराशिव जिल्हा, जिथं ओमराजेंची कामगिरी तुम्ही बघितली असेल, त्या जिल्ह्यात 4,04,656 शेतकरी बाधित होते। या शेतकऱ्यांना 29,249.22 लक्ष एवढा मदत निधी मिळणार आहे। त्यानंतर आहे मराठवाड्यातीलच लातूर जिल्हा, लातूर जिल्ह्यामध्ये 4,15,492 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। या शेतकऱ्यांना 20,238.19 लक्ष एवढा मदत निधी मिळणार आहे। त्यानंतर आहे परभणी जिल्हा, परभणी जिल्ह्यातील 4,39,297 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। या शेतकऱ्यांना 24,564.49 लक्ष एवढा मदत निधी मिळणार आहे। त्यानंतर आहे मित्रांनो नांदेड जिल्हा, नांदेड जिल्हा वगळला अशी जे शेतकरी चर्चा करत होते, मात्र हा जो काही सप्टेंबर महिन्याचा
पंचनामे असतील हे त्यामुळे उशीर झाला आणि तो आज शासन निर्णय आलेला आहे। तर नांदेड जिल्ह्यामध्ये 83,267 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। या शेतकऱ्यांना 2,852.37 लक्ष एवढा मदत निधी मिळणार आहे। असा एकूण 1,356 कोटी 30,22,000 फक्त एवढा मदत निधी फक्त सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं अतिवृष्टी आणि महापुरामध्ये या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशी ही सर्वात मोठी मदत सप्टेंबर महिन्याची आलेली आहे। त्यामध्ये हे जिल्हे आहेत। आता तुमचा जिल्हा यामध्ये जर नसेल तर नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा। धन्यवाद।